लेकरांसाठी काय पण मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी बापाने बनवली मिनी ऑटो। केरळमधील अरुण कुमार यांचा मुलगा माधव कृष्ण यास 1990 मधील रोमॅन्टिक म्युझिकल फिल्म ए ऑटो अत्यंत आवडली होती। त्याची इच्छा होती की त्याच्याजवळ एक अशी ऑटो रिक्षा असावी। बाप तो बाप असतो, आपल्या लेकीच्या हट्टासाठी तो काहीही करायची तयारी ठेवतो। आईचं मुलावर आणि बापाचं मुलीवर सर्वाधिक प्रेम असतं, म्हणून तर मुलीला सासरी पोचवताना एकीकडे बापाच्या पोटात आनंद मावत नसतो, तर दुसरीकडे तिच्या दूर जाण्यामुळे डोळ्यात पाणीही तो थांबू शकत नसतो। तर मुलाच्या यशानंतर सर्वाधिक होऊन जाणारी बापच असतो। केरळमधील अरुण कुमार पुरुषोत्तमन या बाप माणसानेही असं काही केलं की जगभरात त्याची चर्चा होत आहे। आपल्या लाडका लेकरांसाठी त्यांनी चक्क लहान आकाराची हुबेहूब रिक्षा बनवली। सध्या सोशल मीडियावर या रिक्षाचे फोटो व्हायरल होत आहेत। केरळमधील अरुण कुमार यांना 1990 मध्ये रोमॅन्टिक म्युझिकल चित्रपट ए ऑटो पासून रिक्षा बनवण्याची प्रेरणा मिळाली होती। अरुण त्यांच्या मुलाची इच्छा होती की त्याच्याजवळ एक अशीच ऑटो रिक्षा असावी। त्याने आपल्या वडिलांना अनेकदा असे बोलून दाखवले। शेवटी वडिलांनी त्यांच्या मनातील सुप्त इच्छा ओळखली। मात्र अरुण कुमार आपल्या मुलांना लाख रुपयाची मोठी रिक्षा देऊ शकत नव्हते, कारण त्यांचा मुलगा अजून लहान होता। पण मुलाची हौस भागवण्यासाठी त्यांनी शक्कल लढवली। आपल्या मुलांसाठी अरुण कुमार यांनी मिनी रिक्षाच बनवली। विशेष म्हणजे अरुण यांनी बनवलेली रिक्षा ही केवळ खेळणी नसून ती मोठ्या ऑटो रिक्षाप्रमाणे धावते सुद्धा। विशेष म्हणजे ऑटो रिक्षाप्रमाणेच या मिनी रिक्षातील सर्व फंक्शन कार्यरत असून अरुणने स्वतः ही रिक्षा बनवली आहे। अरुणलाही लहानपणा गाड्यांशी खेळण्याचा खूप छंद होता, मात्र घरची परिस्थिती गरीब असल्याने त्यांनीही लहानपणी अशी खेळणी मिळत नसायची। त्यावेळी त्यांच्या वडिलांना एक लहान सायकल अरुण यांनी दिली। ती लहान सायकल पाहून अरुण यांनी अनेक लहान सहान खेळणी बनवली। तर 10वीत असताना JCB मशीनचे लहानसे मिनी मॉडेलही बनवले होते। त्यामुळे मुलाचा हट्ट पूर्ण करताना अरुण यांना त्याचे बालपण आठवले। आपल्या बालपणीच्या आठवणी आणि छंद यांची सांगड घालून अरुण यांनी मिनी रिक्षा बनवण्यासाठी बाजारातून सामान खरेदी केली। आपल्या हस्तकलेतून त्यांनी ही मिनी ऑटो उभारून आपल्या मुलांना भेट दिली। त्यानंतर अरुण यांनी दोन्ही मुलाचा आनंद गगनात मावेनासा झाला। तर अरुण यांनाही लहानपणी स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं। ही रिक्षा बनवण्यासाठी अरुण यांना 7 महिन्याचा कालावधी लागला असून त्यांनी रिक्षाचे नाव सुंदरी असे ठेवले आहे।